नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात। तन्वी घरी आलेली असते आणि नेहमीप्रमाणे ती अश्विनला थापा मारते की मी काल रात्री खूप दमले आहे, खूप धमाल केली, असं बरंच काहीसं। पण अर्जुन आणि सायलीला मात्र तिच्या वागण्यावरती संशय येतो। सायली विचार करते की काल सांगितलेल्या मैत्रिणींपैकी एकाही मैत्रिणीचं नाव आज प्रियाने घेतलं नाही, म्हणजे नेमकी काहीतरी गडबड आहे। आता अर्जुन सायली निघून जातात, मात्र तेव्हा प्रियालाही संशय येतो की एवढ्या सकाळी सकाळी हे दोघे जण कुठे चाललात। आता अर्जुन सायली येतात बाबूकडे आणि बाबूला सांगतात की तू महिपतचं टेन्शन घेऊ नकोस, त्याच्यापासून तुला काहीच धोका नाहीये, तो स्वतःच पोलिसांपासून पळतोय। चैतन्य म्हणतो की आपल्या ऑफिस स्टाफपैकी कोणालाही कळणार नाही की बाबू इथं आहे। मग आता अर्जुन सायली दोघेही बाहेर येतात। तेव्हा सायली म्हणते मला तर ना खूप टेन्शन आले, अगोदर आपण सुमन काकीशी बोलूयात। मग ते रविराजच्या घरी जातात। आता त्यांना दोघांना पाहून प्रतिमा आणि रविराजला खूप आनंद होतो। तेव्हा सुमन येते आणि सर्वांना चहा देते। तिच्या खांद्यावरती पदर असतो। तेव्हा सायलीला विचार पडतो की नेमकी आज यांनी पदर का घेतला असेल, काहीतरी गडबड नक्कीच आहे। इकडे महिपत म्हणतो काय नागराज शेठ, तुम्ही तर जवळ पण यायला तयार नाही, एकदा काय तुमचा गळा आवळला तुम्ही तर घाबरायलाच लागले मला। पण अहो असं करून कसं चालेल, आपली 25 वर्षांची मैत्री आहे ना, आपण सिल्वर जुबली सेलिब्रेट करायला पाहिजे। हे कुठं आता आपण भांडत बसलोय, तुम्ही बिनपगारी माझे राखणदार झाले आहेत। म्हणजे एकदा ती चिचुंदरी थांबते, एकदा हा बेडूक थांबतो। महिपतच्या या बोलण्याचा नागराजला प्रचंड राग येतो आणि तो त्याचे केस ओढून त्याला धमकावतो की मी कोण आहे, मालक आहे, तू कोण आहेस, एक भाड्याचा गुंड आहेस, त्यामुळे लायकीत राहायचं। आजही पोलिसांना माझं नाव माहिती नाहीयेत, सगळे असंच समजतात की तूच ॲक्सिडेंट घडून आणला आणि मला जर वाटलं ना तर मी तुला आत्ता मारून टाकलं असतं आणि तुझ्यासोबतच हे रहस्यसुद्धा नाहीसं झालं असतं। नशीब समज की मी तुला अजून जिवंत ठेवले। आता इकडे सुमन जेव्हा पाठमोरी असते तेव्हा सायली किचनमध्ये येते आणि तिच्या पाठीवरचे ते व्रण पाहते। तेव्हा सायली प्रतिमाला जाऊन सांगते की सुमन काकीच्या पाठीवरती कोणीतरी मारल्याचे वण आहेत। तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे नागराज भाऊजींची आता एवढी मजल गेली तर ते तिच्यावरती हात उचलतात। तेव्हा सायलीला तर धक्काच बसतो, पण सुमन काकू हे सगळं का सहन करतायत, काहीच कळत नाहीये, त्यांनी बोलायला हवं ना आपल्याशी। तेव्हा प्रतिमा म्हणते मी खूप वेळा विचारलं पण ती काहीच सांगत नाही। सायली म्हणते मग आता आपण एक काम करूयात, मीच बोलून बघते त्यांच्याशी। सुमनला बोलण्यासाठी अर्जुन आणि सायली एक प्लॅन बनवतात। इकडे साक्षी खूप काळजीमध्ये असते कारण अण्णांचा अजूनही फोन लागत नसतो। तेव्हा सचिन म्हणतो नेमकी आता मला सुद्धा खूप काळजी वाटायला लागली, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करायची का। तेव्हा साक्षी म्हणते नाही नको, अण्णांना ते नाही आवडणार। आता सुमन आणि सायली दोघीही अर्जुनच्या ऑफिसला येतात आणि त्या ठिकाणी अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे काही बायका त्यांच्या नवऱ्याबद्दलच्या कंप्लेंट सांगत असतात। सुमन त्यांच्या सगळ्या कंप्लेंट ऐकत असते। त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ती स्वतः उभी आहे असं तिला जाणवत असतं, कारण नागराज तिच्याशी बरोबर असंच वागत असतो आणि फायनली अर्जुन सायलीचा हेतू साध्य होतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुमन सगळं नागराजचं सत्य त्यांना सांगणार, तितक्यात समोरून कोण येतं आणि तिला खूपच धक्का बसतो। आता समोरून येणारा व्यक्ती कोण असेल, नागराज असेल का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।